तर नमस्कार मित्रांनो, आज आलेलो बघा आपण कलरचे गणपती भरायला. पहिला तर असा माळ्याचा सेटअप लावून घेतला आणि चालू केला एक एक मूर्त्या लावायला. त्यात आणि मूर्त्या जरा अँटिक होत्या, त्यामुळे कसं व्यवस्थित असं लावायला लागते. आणि त्यात अँटिक मूर्त्यांना का नाही पॅकिंग पण महत्वाची व्यवस्थित करायला लागते आणि त्यात हात बाहेर असतात, त्यामुळे लक्ष देऊनच पॅकिंग करायला लागते. आणि कलर गणपती भरायचं म्हणलं 1-2 तास तर आरामात जातोय. चला आता झाली बघा गाडी पूर्ण भरून. पॅकिंग वगैरे कसं झाले कमेंट करून सांगायला लागते. लागलीच बिल पण जाऊन घेऊन आलो. आणि कायम आपल्या सोबत पुढच्या सीटवर गणपती बाप्पा हे कायम असतातच. गणपती बाप्पा मोरया. प्रवासाला केली सुरुवात आणि आजचा प्रवास जो आहे का नाही तो आपल्याला साताऱ्याला जायचा आहे बघा. जाता जाता मग पहिला डिझेल पण टाकून घेतलं. कलर गणपती असल्यामुळे निवांत निघालेलो. डायरेक्ट आलो शेंद्रे पाट्याला. इथनं आत आपल्याला का नाही जकातवाडीला जायचं आहे बघा गाडी खाली करायला. मग शेंद्रे पाट्यावरनं टर्न मारून इथनं आत सिंगल रोडला लागलो. आता इथनं काही 4-5 किलोमीटरवर गाव होतं. जकातवाडी गावात आलो. पार्ट्याला ती न्यायला पार्टीच्या संघ संघ निघालो मग त्यांच्या घराकडे. पार्टीच्या इथे येऊन पटापट गाडी खाली करायला चालू केली. व्यवस्थित मूर्त्या अशा काढून देत देत का नाही पिंजार पण पोत्यात व्यवस्थित भरून घ्यायला लागतोय. 10 ते 15 मिनिटात गाडी का नाही अशी व्यवस्थित खाली करून दिली आणि मूर्त्या पण आपल्या व्यवस्थित पोच झालेल्या आहेत. गणपतीचं पेमेंट आणि आपलं भाडं घेऊन मग बाहेर पडलो लगेच. धरला मग आपला नेहमीचा परतीचा मार्ग आपल्या कोल्हापूरच्या दिशेने. चला मग मित्रांनो, व्हिडिओ आता मी इथंच थांबवतो आणि असंच गणपतीचं ब्लॉग बघायचे असतील नवीन नवीन गावाचं तर तुमच्या भावाला फॉलो करून जायला लागते. चला मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.